हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचं मोठं विधान। जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। राजकारणातून एक्झिट बाबत पंकजा मुंडेंचं विधान। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये भाजपच्या बसवराज पाटलांच्या सत्कार कार्यक्रमात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांना मानाचं स्थान। ही मैत्री दिल से दिल तक असं वक्तव्य करत ओमराजेंकडून मैत्रीची साद। कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाचा जोरदार सरींची शक्यता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत। तर विद्यार्थी लाठीचार्ज राम मंदिर दानचोरी प्रकरण विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दिल्लीमध्ये खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ। आपल्याला मारण्याचा कट होता, पप्पू यादव यांचा आरोप। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये युवकाचा पोलीस ठाण्यामध्ये आत्मघातकी हल्ला। 8 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू। इंडोनेशियामध्ये एका फेरी बोटला आग। जीव वाचवण्याकरता नागरिकांच्या समुद्रात उड्या। दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 41 जण बेपत्ता। सविस्तर घडामोडी या बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात। जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 6% अधिक पावसाची नोंद झालेली आहे। मात्र ऑगस्टच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता। पुढील 2 दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। 5 आणि 6 ऑगस्टला राज्यभर पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी राहील। दरम्यान 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरणामध्ये 100% पाणी आलेलं आहे। म्हणजे धरण 100% भरलेलं आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरुवात झालेली आहे। सध्या नीरा नदी पात्रामध्ये 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। तर बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावच्या बहाळ परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळी नदीला पूर आला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पुराच्या प्रवाहामध्ये गुरांकरता साठवून ठेवलेली मक्याच्या चाऱ्याची कुट्टी आणि त्यावरील शेड सुद्धा वाहून गेली असा व्हिडिओ समोर येतोय। पुरामुळे पिकांसह गुरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान झालंय। पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या 40 गावातून जोर धरतेय। शेडसह चाऱ्याची कुट्टी वाहून गेलेली आहे। त्यामुळे जनावरांचं साठवून ठेवलेलं जे खाद्य होतं, अन्न होतं, ते वाहून गेलेलं आहे। अनेक शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। 40 गावची जळगावातली ही बातमी आहे। नारळी नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते आहे। तर जळगावमध्येच अंमळनेर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, किंबहुना अतिवृष्टी होती आहे। त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कापूस, सोयाबीन, मका, भाजीपाला पिकं पाण्याखाली गेले। शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटलेत आणि शेती अक्षरशः खरबडून निघाली आहे। अद्याप महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू न झाल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत।
पाऊस पडलेला आहे. तर एकच विनंती आहे की लवकरात लवकर काहीतरी सरकारने याच्यावर निर्णय घेऊन अधिकारी लोकांना सांगायला पाहिजे की वरच्या पातळीचे जे मंत्री असतील पुढे असतील त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे. आजपर्यंत कोणीच बांधापर्यंत पोहोचलेलं नाही, अधिकाऱ्यांनी कोणी आलेलं नाही. तर बातमी रायगडमधून, म्हणजे जळगाव नंतर आता आपण रायगडकडे वळतोय. खोपोली जवळ केपी वॉटरफॉल परिसरामध्ये ट्रेक दरम्यान ठाण्यातील 23 वर्षाचा तरुण पाय घसरून दरीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. रील्स बनवताना ही घटना घडल्याची माहिती समोर येते. हेल्प फाउंडेशन, स्थानिक ग्रामस्थ आणि खोपोली पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. खोपोलीतल्या केपी वॉटरफॉलवरची दुर्घटनेची ही बातमी आहे. ट्रेक दरम्यान ठाण्यातला एक तरुण होता, तो दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. लोणावळ्यातील मेप्रो गार्डन इथं एका पर्यटकाला दिलेल्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे पर्यटकांमध्ये संताप आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. पण व्हायरल व्हिडिओमधील दाव्यांची अद्याप प्रशासन किंवा मॅप्रो व्यवस्थापनाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही, त्याला दुजोरा दिला गेलेला नाहीये. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. पुढची बातमी पाहूया. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. त्याबाबत येत्या 4 ऑगस्टला पुन्हा सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी एक असा दावा केलाय ज्यामुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्यात आणि याच दाव्यावरून आता आरोपांच्या फैरी देखील झडू लागल्यात. पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. पक्षचिन्हावरून आरोपांचे बाण. एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं. त्यांच्यासोबत मूळ शिवसेनेतील 40 ते 41 आमदारही फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि कोर्टात धाव घेतली. मात्र निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला. तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं. आता कोर्टामध्ये याबाबत सुनावणी सुरू आहे. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी मोठं भाकीत केलंय. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरेंनी हा दावा केलाय. याच बैठकीतली इनसाइड स्टोरी न्यूज 18 मराठीच्या हाती लागली. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल. सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावं, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत केलेल्या या भाकितानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्धव ठाकरे असं वारंवार बोलत असतात, असं सामंत यांनी म्हटलंय. युबीटीचे पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी दर 2 महिन्यांनी असं काही बोलत असतात. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेना आणि युबीटीची केस सुरू आहे. आमचे देखील वकील आहेत, आमच्या वकिलांना देखील आर्ग्युमेंट केलेला आहे. पुढे वेळ देखील दिलाय 4 दिवसांनी. त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्षाला, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेना पक्षाला योग्य तो न्याय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या दाव्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीकेची झोड उठवली आहे. उद्धवजी ठाकरे यांनी कितीही दावा केला की पक्षचिन्ह कोर्टाकडनं आम्हाला मिळेल, तरीही उद्धवजींनी एक लक्षात ठेवावं, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, तुम्हाला घरी बसवलंय. जनतेच्या कोर्टामध्ये मूळ शिवसेना कुणाची, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे कोण नेते
याच्यावर विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणूक, लोकसभा निवडणुकी देखील शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळं खरी शिवसेना एकनाथजी शिंदेची आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदेच करतायत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात येत्या 4 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे कोर्टात निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.